पीएम किसानचा 20वा हप्ता उद्या दुपारी 18 जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण बघणारच आहोत आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत। पीएम किसानचा 20वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता मिळणार। शेतकऱ्यांना यंदा पेरणीला पैसे मिळावे याकरता राज्य व केंद्र सरकार मिळून हे पेरणीसाठी पैसे लवकर जमा करणार आहेत अशी सूचना मिळालेली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आली आहे, ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। समोर पेरणी आल्याने शेतकऱ्याजवळ पेरणीला पैसे नसते, हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकार व केंद्र सरकार आता उद्याच्या उद्याच पहिल्या टप्प्यात या 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 4,000 रुपये सोडले जाणार आहेत। शेतकऱ्यांना वाटत होते की 4 महिन्यातून एकदा हप्ता येतो म्हटल्यावर वेळ लागेल, परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रात पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रात पण भाजप सरकार आहे, यांनी दोघांनी विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकारचा हातभार लागावा याकरिता लवकर पैसे सोडण्याचे ठरवले आहे। यामध्ये आपल्या राज्यातील 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यात करण्यात आलेले आहेत। आता ते 2 टप्प्यात कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण आता बघूया। उद्या दुपारी 3 वाजता 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये पुढच्या 18 जिल्ह्यात पैसे सोडले जाणार आहेत। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पैसे एकदम 36 जिल्ह्यांमध्ये सोडताना बँकांमध्ये पैसे अटकले जात आहेत, त्यामुळे 2 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत। आता उद्या कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत त्या 18 जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा कोणत्या 18 जिल्ह्यात उद्या नमोचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। मान्सून पाऊस जवळ येत आहे। पेरणीची तयारी करत असताना शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून सरकार आता तुम्हाला लवकर हे पैसे पाठवत आहे। तर बघा कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। या शेतकऱ्यांची पेरणी जवळ येत असल्याने लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 4,000 रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात आली। यामध्ये उद्या पहिल्या दिवशी 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। या 18 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येण्याची शक्यता आहे। उद्या तुमच्या बँकेमध्ये 4,000 रुपये एकदम येणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने दिली। बघा आता जर तुम्हाला या 18 जिल्ह्यांमध्ये जर उद्या तुमचा जिल्हा आहे का लगेच चेक करायचं आहे। आपल्याला देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्याला राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या एक बैठकीत झाली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता उद्या दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय आता झालेला आहे। त्यासाठी आता उद्या 3 वाजता 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये जर आता तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता दोन्ही मिळून 2,000 अधिक 2,000 असे टोटल 4,000 तुम्हाला 3 वाजता बँकेत येणार आहेत। तर बघा 4,000 रुपये बँकेत येणार आहेत उद्या दोन्ही हप्ते मिळून। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण आता बघूया। त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश केला आहे तुम्हाला SMS येऊ शकतो, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही नवीन 18 जिल्हे कोणते आहेत बघा। या 18 जिल्ह्यांची यादी
आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुढे की 18 जिल्हे कोणते आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये उद्या तुम्हाला हा पैसे 4000 येण्याचा असल्याचा SMS येऊ शकतो। तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणार आहे का? सर्वांनी लक्षपूर्वक बघा मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना 36 जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होत होती, हे प्रशासनाला आता कळून चुकलं। त्यामुळे तुम्हाला 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे उद्या वाटप होणार आहे। पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटणार आहेत। बघा, अनेक बँकांमध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की काही मोजक्याच बँकांमध्ये पैसे सोडले जाणार राहील। मग कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत त्या बँका आपण लगेच पाहणार आहोत। आता या कोणकोणत्या बँका आहेत त्या आपण बघूया। पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटणार। बघा, अनेक बँकांमध्ये हे पैसे मागच्या वेळी अडकून राहिले होते, त्यामुळे आता त्यांनी नवीन असा 18 जिल्ह्यांमध्ये आता द्यायचे आणि पुढच्या 18 जिल्ह्यांमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये पैसे सोडायचे हा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर आता या बँका कोणकोणत्या आहेत त्यामध्ये पैसे आता तुम्हाला SMS किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता दोन्ही एकत्र देणारच आहेत, परंतु 2 टप्प्यामध्ये हे तुमचे पैसे वाटले जाणार आहेत। म्हणजेच उद्या दुपारी 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। पुढचे 18 जिल्हे हे पुढच्या आठवड्यात टोटल 2000 अधिक 2000 मिळून टोटल 4000 रुपये तुम्हाला एकदम तुमच्या बँकेत येणार आहेत। त्यामुळे आता उद्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत। 18 जिल्ह्यांची याद्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्याच 3000 रुपये 3 वाजता दुपारी मेसेज येईल। पुढील आठवड्यामध्ये पुढील 18 जिल्ह्यांचे पैसे वाटले जाणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला आपण उद्याच 3 वाजता हे तुम्हाला 4000 एकदम तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला SMS येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळी जो तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही। त्याचं कारण म्हणजे त्यांचे बँकेचे खाते सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते। त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेत उघडलेले आहे हे पण महत्त्वाचे आहे। ते आता आपण बघूया कोणत्या बँकेत हे पैसे येणार आहेत। यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून 12 खाजगी बँका व 12 सरकारी बँका निवडल्या आहेत। फक्त याच बँकेमध्ये उद्या पैसे सोडले जाणार आहेत। मग ते बँका कोणत्या तर बघा, यामध्ये बँकेची लिस्ट सांगण्यात आल्या व या बँकेला पाहिल्यानंतर लगेच आपण 18 जिल्हे पाहू। पण पहिल्यांदा बँका बघा कोणकोणत्या बँकेत येणार आहेत त्या। पहिली बँक आहे पंजाब अँड सिंध बँक। या बँकेमध्ये उद्या 3 वाजता पैसे सोडले जाणार आहेत। या बँकेचा पहिला नंबर आहे। त्यानंतरची बँक आहे बघा इंडियन बँक। इंडियन बँक सुद्धा चांगली बँक आहे। या बँकेमध्ये सुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक। या बँकेत सुद्धा पैसे सोडले जाणार आहे। त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या बँकेत सुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर आहे कॅनरा बँक। कॅनरा बँकमध्ये उद्या पैसे 3 वाजता सोडले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहे त्यांना पैसे येणार। त्यानंतर आहे युनियन बँक। युनियन बँक सुद्धा चांगली बँक आहे। या बँकेत सुद्धा उद्या दुपारी 3 नंतर पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यानंतरची बँक आहे बघा मित्रांनो बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदा या बँकेत सुद्धा उद्या शेतकऱ्यांना पैसे येणार। पंजाब नॅशनल बँक या बँकेत सुद्धा येणार। ICICI बँक या बँकेत सुद्धा भरपूर शेतकऱ्यांचे अकाउंट ओपन केलेले आहेत। या बँकेत सुद्धा पैसे येणार। त्यानंतर आहे HDFC बँक। HDFC बँकेत सुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर आहे कोटक नॅशनल बँक। कोटक महिंद्रा बँक या बँकेत सुद्धा पैसे येणार। त्यानंतर आहे जिल्हा सहकारी बँक। या जिल्हा सहकारी बँकमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे अकाउंट हे ओपन केलेले आहेत। या बँकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्या पैसे जमा होण्याचा SMS शेतकऱ्यांना येऊ शकतो। त्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये येणार। नंतर आहे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा उद्या पैसे येणार। त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ
इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतरची बँक आहे इंडियन पोस्ट डाक. इंडियन पोस्ट खात्यातसुद्धा उद्या पैसे सोडले जाणार आहेत. तर अशा होत्या ह्या महत्त्वाच्या बँकी. या बँकेत पैसे सोडले जाणार. शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणकोणते एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला उद्या पैसे येण्याची दाट शक्यता आहे. आता बघा, तुम्हाला 18 जिल्ह्यात कोणकोणते पैसे मिळणार आहेत याची यादी देखील आलेली आहे. ते आपण झटपट पाहून घेऊया. तर बघा, कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये एक बैठक झाली. त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 19वा हप्ता उद्या दुपारी 3 वाजता येणार असल्याची मोठी अपडेट आता दिली आहे. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांची सुद्धा एक बैठक झाली. यांनी पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचा ठरला आहे. त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता हा हप्ता आता येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी ही पण आहे की आता 2000 अधिक 2000 असे डायरेक्ट 4000 रुपये सोडण्यात येणार आहे तुमच्या बँकेमध्ये. त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केलं आहे त्या शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमोचे पैसे येणार आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर. या पण जिल्ह्यात आता पैसे लवकरच येणार आहेत. तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना. चौथा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर. सहावा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे. सातवा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर. आठवा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा. नववा जिल्हा आहे सोलापूर. 10वा जिल्हा म्हणजे आहे रत्नागिरी आणि 11वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. 12वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. 13वा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद. 14वा जिल्हा म्हणजे गोंदिया. 15वा जिल्हा आहे अकोला. 16वा जिल्हा म्हणजे अमरावती. 17वा जिल्हा म्हणजे अहमदनगर. 18वा जिल्हा आहे चंद्रपूर. हे आता उद्यासाठी निवडलेले जिल्हे आहेत. जर तुमचा जिल्हा नसेल तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 18 जिल्ह्यापैकी सोडले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बँकेला खात्याला लिंक करून ठेवायचे आहे. लवकरच तुम्हाला PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सरकारकडून आता मिळणार आहेत. मागच्या नमोच्या 6व्या हप्त्याला आणि PM किसानच्या 19 हप्त्याला त्यावेळेस लागला होता, परंतु सरकारकडून सांगण्यात आले की आता नमोचा 7वा हप्ता आणि PMचा 19 हप्ता लवकरच उद्या जमा होण्याची शक्यता आहे. तरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.